महाराष्ट्रात आत्तापर्यंत जेवढे मोठे नेते होऊन गेले यापैकी एक मोठा नेता म्हणून आपण कधीही याच्या आधी आणि यापुढेही एका नेत्याकडे पाहू शकतो. त्या नेत्याचं नाव होतं बाळ केशव ठाकरे. अगदी बरोबर आहे. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाला ऊर्जा देणारं, मराठी माणसाचं स्फुल्लिंग चेतवणारं असं हे नेतृत्व होतं. आणि त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी जी मराठी अस्मितेची बीजरोपण केलेलं होतं त्याचा आता वृक्ष झालेला आहे आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम ही त्यांची दुसरी तिसरी पिढी करते. पण या ठाकरेंना म्हणजे थोरल्या ठाकरेंना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी एक गोष्ट सांगितली होती. ती होती की बाळ, तुझ्या दरवाजात जितके जोडे असतील, जितक्या वाहनं असतील, तितका तू श्रीमंत आहेस असं तू समज. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांची ही जी शिकवण होती ती अगदी तंतोतंत पाळली. पण त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीने ती पाळली का? आणि त्यांनी जर ती पाळली असेल तर त्यातून त्यांच्यावर वारंवार अशी नाक मुठीत घेण्याची वेळ का येते असा प्रश्न हा व्हिडिओ करत असताना मला पडलेला आहे. आज ललिता पंचमी. ललिता पंचमी हा शिवसेनेच्या कुटुंबातला एक नवरात्रीतला महत्त्वाचा दिवस. याचं कारण असं आहे की सामना या मराठी दैनिकाचा, जे शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबाचा आहे किंवा शिवसेनेचं जे मुखपत्र आहे त्याचा दसरा दिवाळी अंक याच दिवशी येतो. शिवसेना प्रमुखांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जायचं. मातोश्रीवर बोलवून कार्यकारी संपादक संजय राऊत आणि ही सगळी मंडळी तिथे जायची आणि त्याचं उद्घाटन व्हायचं. तर या ललिता पंचमीच्या दिवशी मला एक प्रश्न पडला आहे, तो आहे या ठाकरेंना माणसं कळत नाहीत का? मी ठाकरेंच्या पुढच्या पिढीत म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या पुढच्या पिढीबद्दल बोलतोय. अशीच परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे. कशी ते मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपल्याला आज एका वेगळ्या विषयाकडे किंवा एका अशा थोड्याशा भावनिक वाटणाऱ्या पण आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या विषयाकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. पवार आणि ठाकरे ही महाराष्ट्रातली दोन अशी नेते मंडळी किंवा अशी दोन मोठी कुटुंब आहेत की ज्यांच्यामुळे अनेक नेते आपल्याला मिळाले किंवा अनेक नेते कार्यकर्ते समाजात काम करताना आपल्याला दिसत आहेत. त्यातले काही श्रीमंत झाले, काही अतिश्रीमंत झाले, काही गब्बर झाले आणि इतके गब्बर झाले की संपत्तीची सूजही त्यांना आली. कित्येकांना वर्षातले काही दिवस रुग्णालयात जाऊन दाखलही व्हावं लागतं. आता अशाच कुटुंबाची करती धरती असलेली स्त्री, उद्धव ठाकरेंची धर्मपत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या टेंबी नाक्यावरच्या दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी ठाण्याला भेट दिली होती. बऱ्याच काळाने म्हणजे जवळपास 1 वर्षाने किंवा त्याहीपेक्षा थोडंसं पुढे मागे अशा वेळाने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे पोचलेल्या होत्या. छोट्या खाजगी कार्यक्रमांना पोचल्या असेल तर तो काही आपला भाग नाही आहे, पण इतक्या मोठ्या कार्यक्रमाला त्या पहिल्यांदा तिथे पोचल्या होत्या. त्या मंडपात पोचल्यानंतर तिथले दिवे, पंखे, माफ करा पंखे, जे कूलर होते ते आणि तिथली रोषणाई आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद केली गेली असं म्हटलं जाते. ती बंद होती. रश्मी ठाकरे घामाघूम झाल्या होत्या. त्यांना इतकं उकडून घेण्याची किंवा इतका उकाडा सहन करण्याची सवय नाही आहे, कारण त्यांची गाडी, त्यांचं कार्यालय, त्यांचं घर सगळं काही AC असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आणि काल तर मुंबईमध्ये जी हवेची आर्द्रता होती ती 35 डिग्री टेम्परेचरपेक्षा म्हणजे उकाडा होता आणि त्यामुळे ती आर्द्रताही वाढलेली होती. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रचंड उकाड्याचा त्रास झाला. आता हे सगळं होत असताना ही मंडळी कोण होती? तर ही मंडळी बंद केलं याच्याबद्दल मंडळाचे लोक म्हणतात की नाही ते सगळं चालू होतं. ठाकरे गटाची नेते मंडळी म्हणतात की नाही ते त्यांनी बंद केलं. त्यांच्या काही महिला नेत्या म्हणतात की देव त्यांना बघून घेईल वगैरे. हे सगळं ठीक आहे, पण ही मंडळी कधी एकेकाळी ठाकरेंशी जितकी जवळची होती, ठाकरेंचा पडलेला शब्द सोडा, त्यातला रस्व, दीर्घ, काना, मात्रा याची देखील काळजी घेणारी मंडळी ठाकरेंवर अशी का उलटली? किंवा जर उलटली असेल तर त्याचं कारण ठाकरेंना शोधायला हवं. हे एका बाजूला ठाण्यात घडत होतं आणि तिथून 35 किलोमीटर अंतरावर मलबार हिलला वर्षा या निवासस्थानी याच रश्मी ठाकरेंच्या सर्वाधिक जवळ असलेल्या मीना कांबळी या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंबरोबर गेला. आता या ज्या मीना कांबळी आहेत यांना शिवसेनेनं जितकं दिलं तितकं कदाचित
महिला आघाडीतल्या कोणत्या महिला नेत्याला मिळालं असेल. त्या नेहमी असं म्हणतात की शिवसेना प्रमुख मला रणरागिणी म्हणायचे. खरंही आहे. ट्रेझा किल्लेदार, मीना कांबळी ही अशी काही महिलांची नावं होती की ज्यांनी शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलं, खूप संघर्ष केला. पण त्या संघर्षाची उत्तम किंमत जर कोणी वसूल केली असेल तर ती मीना कांबळी यांनी वसूल केली. सत्ता आली की यांना मानाचं पान मिळायचं. 1995ला सत्ता आली तेव्हा त्या माडाच्या सदस्य झाल्या होत्या. आत्ता जेव्हा सत्ता आली महाविकास आघाडीबरोबर तेव्हा अमोल कीर्तिकर सारख्या आपल्या युवा कार्यकर्त्याला थांबवून किंवा त्याला तिकडे जाऊ नको वगैरे सांगूनही शिर्डी संस्थांवर जर कोणाला उद्धव ठाकरेंनी पाठवलं असेल तर ते मीना कांबळींना पाठवलं होतं. जेव्हा शिवसेना प्रमुखांचा रिमोट कंट्रोल चालत होता त्यावेळेला त्यांना पुण्यामध्ये एक 10%चा फ्लॅट मिळाला होता, एक झुणका भाकर मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही सगळं का काढून दाखवताय? मी काढून एवढ्यासाठी दाखवतोय तर हे जे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या बरोबर असलेले जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की शिवसेना ही आम्ही चालवतोय, उद्धव ठाकरे यांना काही कळत नाही, रश्मी ठाकरे यांना काही समजत नाही, त्यांना हे आम्ही समजावतोय. तर बाबांनो असं नाही आहे. तुमच्याही खाली असलेला जो तळागाळातला शिवसैनिक आहे ज्याला काहीच मिळालेलं नाही आहे तो निष्ठेनं राहतोय आणि तुम्ही तुमची समीकरणं मांडताय. आता काही दिवसांपूर्वी या म्हणतात की माझ्या कुटुंबावर काही कठीण प्रसंग आले. खरं आहे, त्यांचा एक भाचा होता, आशिष साखरकर, तो बॉडी बिल्डर होता. त्याचं निधन झालं आणि त्याचं निधन झाल्यानंतर मुंबईतल्या एका मोठ्या रुग्णालयामध्ये परळमधल्या त्याचं पार्थिव थांबवण्यात आलं होतं कारण पैसे भरले नव्हते. आणि ते सगळ्या मोठ्या रुग्णालयांची ती पद्धत आहे की तुम्ही पूर्ण बिल भरा, त्यानंतर तुमची ते जे काय पार्थिव आहे किंवा तो जो काय मृतदेह आहे तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. अशीच वेळ यांच्यावरही आली होती. बिल खूप मोठं होतं, 5 आकडी 6 आकडी बिल होतं. पण मग या सगळ्या बिलाचा भरणा हा एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने केला जो त्या रुग्णालयाच्या जबाबदारी घेतली, जो त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीवर आहे. एका गणेशोत्सव मंडळाचा तो कार्यकर्ता आहे. त्याला फोन केला दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी आणि मग ते मृतदेह देण्यात आला वगैरे हे सगळं झालं. या मीना कांबळींच्या कुटुंबाला एक जागा सरकारच्या माध्यमातून मिळाली होती जिम चालवण्यासाठी. त्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. आता त्या काय सांगतायत की मला नेता केलं नाही म्हणून मी किंवा म्हणजे नेता केलं नाही त्यामुळे मी दुखावले वगैरे असं ते सांगितलं जातं आहे वगैरे. खरं आहे. आता यांना नेता केलं नाही, या आहेत 69 वर्षांच्या, म्हणजे आता त्या पुढच्या 19 नोव्हेंबरला 69वं वर्ष त्यांना लागेल. त्यांच्या जागेवर नेता कोणाला केलं हे जर आपल्याला ऐकलं तर आपल्याला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. अनिल देसाई यांना नेता केलेलं आहे, जे राज्यसभेचे सदस्य आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती या 4 भाषा ते उत्तम बोलतात. प्रशासन त्यांना माहिती आहे, कायदा आणि या सगळ्या व्यवस्थेचा किस पडला जातो. पण याच अनिल देसाईंची एक चूक अंगलट आलेली आहे शिवसेनेच्या, असंही शिवसेनेच्या वर्तुळात बोललं जातंय. आणि त्यामुळे जो कायदेशीर सेटबॅक बसला तो या अनिल देसाईंमुळे बसला असं शिवसेनेचे काही नेते सांगतायत, जे जबाबदार नेते दिल्लीत काम करतात, महाराष्ट्रात काम करतात, त्यांचं म्हणणं आहे. पण अनिल देसाई यांना नेता केलं किंवा यांना नेतेपद दिलं आणि मीना कांबळींना डावललं किंवा त्यांना दिलं नाही, ही तुलनाच होऊ शकत नाही. आता हे सगळं वर्षावर होत असताना आपण बघा की एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यातले भाव बोलत असतात. तुम्ही फुटेज काढून बघा की ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला, शाल दिली, ते एक त्यांचं जे उपरण आहे शिवसेनेचं ते दिलं, हे सगळं होत असताना मीना कांबळी यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, मग तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय ते. कुठेतरी आपल्याला एक आतमध्ये अपराधीपणाची भावना असते की आपल्याला हे मिळाल्यानंतरही आपण वाट वेगळी करतोय, याची जी बोच असते ती मीना कांबळींच्या चेहऱ्यावर दिसत होती. बघा, एकनाथ शिंदे यांचे माझ्याशी मैत्र आहेत हे अख्ख्या जगाला माहिती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे वडील यांच्याबद्दलची असलेली घट्ट वीण आणि त्यांच्या विचाराबद्दलचा जो काही एक आपलेपणा आहे तोही मला माहिती. आणि त्यामुळेच एका तटस्थ भावनेतून ही माणसं, म्हणजे बघा कालपर्यंत आदित्य ठाकरेंच्या बेडरूममध्ये असलेला राहुल कनाल आज श्रीकांत शिंदेंबरोबर त्यांच्या सीटवर बसतोय, त्यांच्या बाजूला बसतोय. तो सांगेल तिकडे श्रीकांत शिंदे जात आहे. याच्यात मला एकच आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की काल जे तिकडे लोणी खात होते ते आज इकडे देशी घी खायला आलेले आहेत.
आणि त्यामुळे ठाकरे असो किंवा शिंदे असो यांना आत्मपरीक्षण करावं लागेल, आपण कोणाला गोळा करतोय. आता हे सगळं होत असताना डोंबिवलीमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सासरवाडीच्या गावामध्ये सदानंद थरवळ यांनी देखील आपला राजीनामा दिलेला आहे. आता राजीनामा, हे जे राजकीय कार्यकर्ते असतात यांनी राजीनामा दिला की ते कधीच घरी बसत नाहीत, कारण त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं सत्तेचं, वेगवेगळ्या लाभांचं, लोभांचं, वेगवेगळ्या गोष्टींचं, आणि त्यामुळे हे काही घरी बसत नाही. ते एक ब्रेक घेतील आणि ते दुसरीकडे कुठेतरी जातील, हे मी आपल्याला अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून सांगतोय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता याच रश्मी ठाकरेंची माणसांची निवड कशी चुकते हेही मी आपल्याला सांगतो. यशवंत जाधव आपल्या सगळ्यांना माहिती असतील, मुंबईच्या महानगरपालिकेतलं मोठं नाव आहे. हेच यशवंत जाधव यांनी किशोरी पेडणेकर या महापौर होण्याच्या आदल्या दिवशी महापौर बंगल्यावर रश्मी ठाकरे यांच्या समोर केलेला थैथयाट आणि आदळापट हे खूप कमी लोकांना माहिती. आता हे सगळं झालं, यशवंत जाधवांवर मी एक वेगळा एपिसोड घेऊन येणार आहे, कारण सध्या यशवंत जाधव हे वेगळ्या पद्धतीत चर्चेत आहेत, वादात आहेत. आणि एका मोठ्या दैनिकाने यशवंत जाधव यांनी केलेल्या एका चुकीबद्दल किंवा त्यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल कालच्या इंग्रजी दैनिकामध्ये नाव न छापता त्यांचं बातमी दिलेली आहे. याचं कारण असं आहे, FIR मध्ये यशवंत जाधव यांचं नाव नाही आहे. हा सगळा प्रकार काय आहे हा मी आपल्याला सांगणार आहे, कारण तो तितकाच गंभीर आणि मोठा प्रकार आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तिथे सगळे लोक प्रश्नांकित होणार आहेत, आणि त्यामुळे मी तो वेगळा व्हिडिओ करणार आहे. तुम्ही त्याची वाट पहा आठवणीने, कारण इतक्या धाडसाने दुसरं कोणी काम करणार नाही हे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. हे सगळं होत असताना या सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपण येऊया परळ लालबागमध्ये. परळ लालबागमध्ये एकनाथ शिंदे ज्या वेळेला सुरत आणि गुवाहाटी आणि तिकडे गेले भाजपच्या बरोबरीने किंवा भाजपशी संघ करून गेले, त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना सुरतमधून मन त्यांचं बदलण्यासाठी किंवा त्यांचा विचार बदलण्यासाठी रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना पाठवण्यात आलं होतं. आणि ते तिथे जायच्या आधी ज्या नावाची घोषणा केली होती ते नाव होतं अजय चौधरी यांचं. नागपूरचं अधिवेशन होतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणारा पहिला नेता होता अजय चौधरी. आता ते काय सांगतात की मी जुन्या इमारतींच्या रहिवाशांसाठी भेटलो, मी म्हाडाच्या प्रश्नांसाठी भेटलो, माझ्या मतदारसंघातल्या अडचणींसाठी भेटलो. हो ना, तुम्ही भेटलात, पण इतकी घाई होती की ज्याच्याबद्दल मातोश्री, ज्याच्याबद्दल शिवसेना आणि ज्याच्याबद्दल सगळ्याच गोष्टी खूपच संशयांकित दिसत आहेत किंवा जिकडे ढग काळवणलेले आहेत, तिथे जाऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला. यातून जे काही समजलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी आपल्याला, मुंबईतले जेवढे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांपेक्षा उद्धव ठाकरेंचा सर्वाधिक विश्वास हा अजय चौधरींवर आहे. आणि त्यामुळे परळ लालबागमध्ये काय चाललंय याचाही व्हिडिओ मी घेऊन येतोय. हे सगळं करण्याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला सांगतो, तर एक खूप मोठा निष्ठावंतांचा वर्ग आहे की जो झेंडे पकडतो, फ्लेक्स लावतो, सोशल मीडियावर भांडणं करतो, नेत्यांवर आरोप करतो, नेत्यांना अदवा तद्वा बोलतो. तो एक वर्ग आहे. का तर त्यांना ठाकरेंबद्दल प्रेम आहे. आणि हा एक वर्ग आहे की जो आपली एखादी जागा अडकली आहे, आपली एखादी केस अडकली आहे, तर दुसरीकडे जाणार आणि सांगणार की नाही तिथे काम करायला वाव मिळत नव्हता, विकासासाठी आलोय. मुंबईतला विकास त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. रस्त्यावर असलेले जे मोर लावलेले आहेत ना, चायनीज मोर, त्याचे लँडोर झालेत, कारण ते चायनीज आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला निष्ठेनं काही लोक या ठाकरेंबरोबर राहत आहेत किंवा शिंदेंबरोबर राहत आहेत, त्यांच्या पदरात खरंच काही पडणार आहे का? हे जे सगळं आहे, रश्मी ठाकरे या आत्ता जवळपास शिवसेना चालवतात किंवा आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवसेना चालवतात असं आपण म्हणण्या इतपत परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे फार दगदग करत नाही आहेत, तरी ते जे करतायत त्याचं कौतुक करायला हवं. ही जी काल उद्धव ठाकरेंना कानभरणी करणारी, उद्धव ठाकरेंना काहीतरी अदवा तद्वा सांगणारी जी माणसं होती, आदित्य ठाकरेंना बिघडवणारे जे घटक होते, ते आज शिंदेंकडे जात आहेत. शिंदेंनी पण थोड्याशा आपल्या डोळ्यांवरचा महागडा चष्मा काढून आपल्या शर्टाच्या कोपऱ्याने जर तो पुसून घेतला आणि पुन्हा त्या स्वच्छ काचांमधून कार्यकर्ते, नेते, येणारी माणसं, त्यांची कामं याच्याकडे जर पारखून पाहिलं तर मला वाटतं शिंदे असो किंवा ठाकरे असो दोघांचाही प्रवास सुकर होऊ शकतो. कारण
राजकीय वर्तुळ स्वार्थी झालेलं आहे, नेते कमालीचे स्वार्थी झालेले आहेत आणि नेते स्वार्थी झालेत हे बघून कार्यकर्ते त्याहीपेक्षा स्वार्थी होण्याचं ऑलिम्पिक खेळत आहेत. आपल्याला काय वाटतं, जे ठाकरेंकडे होते ते शिंदेंकडे चालले आहेत, जे शिंदेंकडे होते ते त्यांना खोटं सांगतायत. या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणावर परिणाम करतायत का? राजकीय वातावरण यामुळेच गढूळ होतंय का? रश्मी ठाकरे किंवा ठाकरे या कुटुंबाला माणसं कळत नाही आहेत का? आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आपण व्यक्त झालेल्या मतांवर किंवा त्यातल्या मुद्द्यांवर आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपण काळजी घ्या. नमस्कार.